पुढची बातमी सोलापूरमधूनही युवक काँग्रेसनं भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय। नीट पेपर फुटी प्रकरण, इंधन दरवाढ या विरोधात काँग्रेसनं मोर्चा काढलाय। प्रणिती शिंदे यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधातही मोर्चा काढण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहतोय खरं तर युवक काँग्रेसच्या वतीने भाजप कार्यालयावर हा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। सोलापुरातील शासकीय रुग्णालयापासून भाजपच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। आपण पाहतोय खरं तर थाळी वाजवत या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी काढण्यात येतोय। खरं तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जो आहे तो आता भाजप कार्यालयावर निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि थाळ्या वाजवत या ठिकाणी हा निषेध जो आहे तो करण्यात येतो। खरं तर आपण पाहिलं की नीट परीक्षेमध्ये या ठिकाणी पेपर फुटी झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते करण्यात आले। त्याचबरोबरीनं पेट्रोल डिझेलची महागाई आणि त्याशिवाय खरं तर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा जो आहे तो भाजप कार्यालयावर काढण्यात येतोय। आणि आपण पाहतोय खरं तर युवक काँग्रेसचा हा मोर्चा जो आहे आता पोलिसांनी थांबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप कार्यालयापर्यंत त्यांना जाऊ दिलं जात नाहीये। मात्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांसोबत त्यांना हुज्जत घालताना घोषणाबाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर युवक काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा जो आहे तो भाजप कार्यालयावर निघालेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र पोलिसांनी हा मोर्चा जो आहे तो भाजप कार्यालयाच्या अलीकडेच रोखल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत या मोर्चामध्ये खरं तर सहभागी झालेले पाहायला मिळाले आहेत आणि या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो आता भाजप कार्यालयाच्या अलीकडेच पोलीस प्रशासनाकडून अडवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं की इंधन दरवाढीनंतर देशभरात वेगवेगळ्या पद्धतीची निदर्शनं जी आहेत ती विरोधी पक्षाकडून केली जात होती। त्याचाच एक भाग या ठिकाणी आता युवक काँग्रेसकडून हे आंदोलन जे आहे ते करण्यात येते आणि हा मोर्चा आता भाजप कार्यालयावर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। नंतर आता हा मोर्चा आता या ठिकाणीच थांबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच आपण पाहिलं की डिझेल दरवाढीचा निषेध जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून केलेला आहे। त्याचबरोबर नीटचा पेपर फुटलेला आहे त्याच्या विरोधात देखील या ठिकाणी नक्कीच सागर, नक्कीच आता मोर्चा अडवण्यात आल्यानंतर या सगळ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयाच। तूर्तास धन्यवाद।